पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 6 मराठी। प्रेषितांची कृत्ये अध्याय 6 प्रेषितांची कृत्ये अध्याय 6 7 सेवकांची निवड। 7 सेवकांची निवड। त्या काळी शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांनी इब्री लोकांसंबंधाने कुरकुर केली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे। तेव्हा 12 जणांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याची सेवा सोडून पंक्ती सेवा करावी हे आम्हाला बरे वाटत नाही। तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण अशी 7 प्रतिष्ठित मनुष्ये शोधून काढा, त्यास आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही प्रार्थनेत व वचन सेवेत तत्पर राहू। ही गोष्ट सर्व लोकांना बरी वाटली। नंतर विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा स्टेफन आणि फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पारमिना व यहुदी मतानुसार निकलाव अंत्योखियाकर यास त्यांनी निवडले। त्यास त्यांनी प्रेषितासमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्याजवर हात ठेवले। मग देवाच्या वचनाचा प्रसार झाला। यरुशलेमात शिष्यांची संख्या फार वाढली। याजक वर्गातील पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली। स्तेफनावर हल्ला। स्तेफन कृपा व सामर्थ्य यांनी पूर्ण होऊन लोकात मोठी अद्भुते व चिन्हे करीत असे। तेव्हा लिबिर्तीन नामक लोकांची सभा कुरेनेकर, अलेक्झांद्रियकर आणि किलिकिया व आसिया यातील लोकांपैकी कित्येक इसम उठून स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले। मग तो ज्या ज्ञानाने व ज्या आत्म्याने बोलला त्यास त्यांच्याने तोंड देवेना। तेव्हा त्यांनी काही लोकांस भर देऊन आम्ही याला मोशे व देव याच विरुद्ध दुर्भाषण करताना ऐकले असे म्हणण्यास लावले, आणि त्यांनी लोकास, वडिलास व शास्त्र्यास चेतविले। त्यांनी त्याचवर चाल करून त्याला धरून धर्मसभेत नेले, आणि त्यांनी पुढे उभे केलेले खोटे साक्षी म्हणाले, हा माणूस या पवित्र स्थानाच्या व नियमशास्त्राच्या विरुद्ध बोलण्याचे सोडत नाही। आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की हा नासोरी येशू हे स्थान मोडून टाकेल आणि मोशाने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकेल। तेव्हा धर्मसभेत बसलेले सर्व त्याचकडे निरखून पाहत असता त्यास त्यांचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले।